नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला ट्रेंडिंगमध्ये असे चाललेले पफ स्लीवची डिझाईन करायचे बघा, एकदम सोप्या पद्धतीने। आणि ही जी स्लीव्ज आहेत ना जास्त लांब आहे ना एकदम शॉर्ट बाही आहे। हे मीडियम साईजची बघा, आपल्याला 8 इंचाच्या बाहीमध्ये हा पफ स्लीव्ज बनवायचा आहे। तर चला मग इथे बघा, मी सगळा ब्लाऊजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच केलेला आहे। तर आता फक्त हे स्लीवचं राहिलेलं होतं तर ते शेअर करणार आहे। तर जी कपडा होता ना आपला स्लीवसाठी मी ठेवलेलं, ते बघा इथे 8 इंचाचा आपल्याला तयार ब्लाऊज करायचा आहे। यासाठी ना मी 2 इंच वाढवून घेतलेला आहे। इथे ना 10 इंचाची लांबी घेतलेली आहे मी ब्लाऊजची, आणि 15 इंच जी आहे ना हिची रुंदी घेतलेली आहे। इथे फक्त आपल्याला थोडंसं साईड नाही करायचं, इथं लगेच आपल्याला स्लीवची कटिंग करायची नाही, कारण की स्लीवचं पूर्ण जर घातलं तर आपले प्लेट्स जे आहेत ना ते खूप लहान किंवा मोठे होऊ शकतात। तर इथे बघू शकता 10 इंच बरोबर मी घेतलेला आहे। तर खालच्या साईडने ना 3 इंचाचं मी कट करून काढलेलं आहे, कारण की ना आपल्याला तिथे ना लेस लावायची आहे आणि तिथे आपल्याला पफ वगैरे असले म्हणजे प्लेट्स घालायचे नाही, यासाठी वेगळा कपडा कट करून काढलेला आहे। आता इथे बघा, लगेच मी ना ब्लाऊजचा हा मेन कपडा घेतलेला आहे। खूप सोपी पद्धत आहे, इथे काही जास्त तुम्हाला असं टेक्निक लावायची वगैरे काही गरज नाही। जे आपला ब्लाऊजचा कपडा होता ना तिलासुद्धा बघा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे, कारण दोन्ही स्लीव जे आहेत ना मला सोबतच काढणार आहे, यासाठी ना मी हे घेतलेलं आहे। तुम्हाला जर वेगळं वेगळं काढायचं असलं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। तर इथे बघा, जी आपल्याला कपडा कट केलेलं होतं मी ते ठेवलं आहे। आता खालची जी 3 इंचाची मी पट्टी वेगळी कट केलेली होती ती जशाला तसंच ठेवले इथे, कारण की माझं जे ब्लाऊजमध्ये कपडा आहे ना थोडंसं कमी पडत होतं, यासाठी तिच्यावरती ना मी ब्लाऊजचा कपडा लावणार नाही। जसं अस्तर आहे ना अस्तरवरतीच आपल्याला लेस लावून घ्यायचे, कारण की इथं आपल्याला लेस लावायचे आहे। तर 2 सोबतच कट केले होतं, तर हिला लगेच मी ते वेगळं वेगळं करत घेत आहे, परत की कोणतं लहान किंवा मोठं होऊ नये म्हणून। तर आता ही पट्टी आहे ना जशाला तसं ठेवलं। आता इथं आपलं ही जी पट्टीचं काम आहे ना शिवताना येणार आहे। तर इथं बघा, ह्या ब्लाऊजवरती ही अशी लेस होती, तर ती लेससुद्धा मी 2 तुकडे करून घेतलेले आहे, कारण दोन्ही स्लीवचे वेगळे वेगळे पार्ट तयार केलं। आता शिवून फक्त मी तुम्हाला एकच ब्लाऊजचं स्लीव्ज दाखवणार आहे, दोन्ही स्लीव्ज मी तुम्हाला दाखवणार नाही। तर सगळ्यात आधी ना आपल्याला जी स्लीवचा कपडा आहे आपलं म्हणजे मेन ब्लाऊज पीस आहे तिच्यावरती अस्तर जोडून घ्यायचं आहे। जशाला तसं इथे अस्तर जोडून घेते, कुठे कमी किंवा जास्त होत आहे ना तिथे लगेच कट करून काढलेला आहे। आता लगे आपण इंच पट्टी घेऊन या। इथे ना सगळ्यात आधी आपण सेंटर पॉईंट काढून घेऊयात। बघा, सेंटरला मी कच मारून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने ना प्लेट्स घ्यायचे ते आपल्याला कळतात। तर आता इथे ना आपण 1.5 इंचाचं मार्जिन कोणत्याही स्लीव्जला किंवा ब्लाऊजला असू द्या तुम्ही 1.5 इंचाचं हा मार्जिन ठेवतात आपण मायासाठी। तर 1.5 इंच तिकडे साईडला बघा आपल्याला टिक करून घ्यायचं, आणि परत 3 इंच घ्यायचं, कारण दोन्ही साईडला म्हणजे 5-5 इंच ह्या पद्धतीने आपल्याला सोडून द्यायचं आहे। तिथं आपल्याला प्लेट्स वगैरे काही घ्यायचे नाही। ह्या जे आपण 5 इंचाचं प्लेट्स जे 3 इंचा सोडलं होतं तिथून आपल्याला प्लेट्सची सुरुवात करायची। तर एकदम छोटे छोटे असे अर्धा इंचाचे आपल्याला प्लेट्स घालून घ्यायचे, हे सेंटर पॉईंटपर्यंत असं सरळ घालून घ्यायचे। आणि सेंटर पॉईंट आलं की परत बघा, इथे मी लगेच उलटे प्लेट घालणं सुरू केलेलं आहे। इथे सरळ घ्यायचं नाही, जर तुम्ही सरळ घातलं ना तर पफ खूपच उठावदार होतो आणि ते स्लीव्जला आपल्या शोभत नाही, तर खूपच दंड आपले मोठे मोठे दिसतात। ह्या साईडना एका साईडने सरळ आणि एका साईडने उलटे अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स घालून घ्यायचे आहेत। आता बघा, हे झाले आपले खालच्या साईडचे। आता वरच्या साईडला सुद्धा ना बघा ह्याच पद्धतीने आपल्याला जशाला तसे प्लेट्स घालून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही, जसे आपण प्लेट्स घातले ना तसंच मी फक्त इथे ना धरत आहे, आणि ह्याच्यावरून आपल्याला सिलाई मारून घ्यायची। तर ही झाली आपल्या आता ही पफ्सचे प्लेट्स वगैरे घालणं झालेलं आहे। तर लगेच ना आपण जे 3 इंचाची आपण पट्टी कट करून घेतलेली होती ते सुद्धा लगेच आपल्याला पट्टी इथे जोडून घ्यायची आहे। तर हे बघू शकता, आता हे इथे ना जास्तीत जास्त ना ह्या साईडला 4 आणि ह्या साईडला 4 अशा मी 8 प्लेट्स घातलेले आहे। आता बघू शकता ह्याची फिनिशिंग वगैरे खूप छान आलेली आहे, आणि प्लेट्ससुद्धा ना असे जास्त पफचे नाही। तर इथे बघा मी एक पेपर कट करून घेतले, जे आपले स्लीव्ज बरोबर ॲक्युरेट जसे आहेत ना त्या पद्धतीचा इथे मी पेपर कट करून घेतलेलं आहे, कारण की जर हे तुम्ही डायरेक्ट ना आपलं ब्लाऊजच्या स्लीव्जवरती जर केलं तर कुठे कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असते, आणि प्लेट्स आपले उकळण्याची शक्यता असते। यासाठी ना असा एक पेपर कट करून घ्यायचा स्लीवचा, आणि त्यावर ठेवायचा आणि वरून अशी सिलाई मारून घ्यायची। आता मी हे पेपरसुद्धा लगेच कट करून काढत आहे। आता पेपरसुद्धा काढून टाकायचं, जर तुम्ही नाही काढलं तर इथे धुण्यामध्ये निघतोच, पण ती काढलेलं चांगलं। तर इथे थोडंफार काही राहिलं तरी राहू द्या, परत धुताना वगैरे असं घातल्यानंतर निघून जाईल। तर आता मी इथे बघा 3 इंचाची जी पट्टी कट करून काढलेली होती तिथे सुद्धा लगेच मी अटॅच करून घेते। हिच्यावरती ना तुम्ही ब्लाऊज पीसचा कपडासुद्धा लावू शकता, पण माझ्याकडे कपडा कमी होता यासाठी मी लावलेला नाही, फक्त अस्तरचा कपडा लावला, आणि हिच्यावरून जी लेस होती ना ती लेससुद्धा लावलेली। आता दोन्ही साईडला मी एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता अस्तरचा, कारण की तेवढीच लेस होती। तर आता तेवढी लेस आपल्याला बरोबर बसत होती। या साईडची ना त्याकडं साईडला कपडा असलं तरी मी ती सोडून दिलं। आता खालच्या साईडला सुद्धा ना अर्धा इंचाचा जे कपडा होतं तिला फोल्ड केलं, सिलाई मारून घेतली। तर बघू शकता आपला हा स्लीव्ज तयार झालेला आहे। हा पफ स्लीव्ज न घातल्यानंतर खूप सुंदर असा दिसतो, आणि हिचा ना स्लीव्जचा शेपसुद्धा कुठेच बिघडत नाही, आणि पफसुद्धा जास्त काही उठत नाही, आणि जास्त नाही उठलं तरच चांगलं दिसतो।